महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात. या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तंबाखूजन्य पदार्थांवर अतिरिक्त एक्साईज ड्युटी लावण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यामुळे आता तंबाखूजन्य सर्व पदार्थांच्या किमती वाढणार असून 1 फेब्रुवारी 2026 पासून हे नवीन दर लागू होणार आहेत. यामुळे सिगारेट, तंबाखू या पदार्थांच्या किमती वाढणार आहेत. अर्थ मंत्रालयाने 31 डिसेंबर रोजी मध्यरात्री सिगारेट, पान मसालाच्या किमती वाढणार असल्याची घोषणा केली होती. सिगारेट, पान मसाला हे पदार्थ 40% जास्त जीएसटी दरात येतात. हे अतिरिक्त एक्साईज ड्युटीमध्ये येतात. यामुळे सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नवीन वर्षाची सुरुवात मोठ्या उत्साहात झाली. नवीन वर्षामध्ये अनेक नियमांमध्ये बदल झाले, तर भारत सरकारने अनेक सेवा देखील सुरू केल्या आहेत. नवीन वर्षासोबत देशात भारत टॅक्सी ही नवीन कॅब सेवा कालपासून सुरू करण्यात आली आहे. सरकारच्या पूर्ण पाठिंब्याने चालवण्यात येणारी भारत टॅक्सी ही सेवा फक्त कॅब चालकांचे उत्पन्न वाढवणार नाही, तर प्रवाशांची ओला उबरच्या मनमानी नियमातून सुटका देखील होईल. तिकीट देण्यासाठी अशोक चव्हाण यांनी 50 लाख रुपये घेतले असल्याचा गंभीर आरोप माजी नगरसेवक भानुसिंग रावत यांनी केला आहे. माजी नगरसेवकाच्या या आरोपामुळे नांदेडमधील राजकारण तापले असून यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मात्र माजी नगरसेवकाचे आरोप अशोक चव्हाण यांनी फेटाळून लावले आहेत. उमेदवारी देण्यासाठी कोणालाही पैसे मागितले नाही. अशोक चव्हाण यांची कारकीर्द 50 वर्षांची आहे, अशी प्रतिक्रिया देत अशोक चव्हाण यांनी भानुसिंग रावत यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. राज ठाकरेंची भाषणं असतात भारी, पण कामाच्या नावाने असते पाटीकोरी. नुसत्या सभा गाजवून लोकांची पोटं भरत नाही आणि समस्या सुटत नाहीत. आम्ही आठवड्याला 600-700 लोकांना भेटतो, सुख-दुःखात धावून जातो. म्हणूनच मुंबईकरांच्या हृदयात आम्हीच वसतो. राज ठाकरेंचा आणि संविधानाचा मेळ बसत नाही आणि उद्धवजींना हे गणित कसं काय दिसत नाही. ज्यांनी आंबेडकरी समाजाकडे दुर्लक्ष केलं त्यांचं राजकारण आता संपत आलं. तुम्ही कितीही करा युती, पण मुंबईत पेटणार नाही तुमची पणती, अशा शब्दात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे. काँग्रेसचे माजी प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या कार्याची तुलना प्रभू श्री रामांच्या कार्याशी केली आहे. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात एक नवा वाद निर्माण झाला आहे. प्रभू श्री रामचंद्रांचे काम शोषित व पीडितांची सेवा करणे व त्यांना न्याय मिळवून देण्याचे होते. राहुल गांधी तेच काम करत आहेत असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानावर तीव्र आक्षेप घेत काँग्रेसवर निशाणा साधला जात असून राहुल गांधींची तुलना रामाशी करणे अत्यंत हास्यास्पद असल्याचं म्हटलं जात आहे. कारण काँग्रेस हा पक्षच मुळात राम विरोधी आहे, असे शिंदेच्या शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी म्हटलं आहे. देशातील प्रत्येक वाहनधारकांकडे फास्टॅग असणे अनिवार्य आहे. दरम्यान आता फास्टॅगच्या नियमात मोठे बदल केले जाणार आहेत. फास्टॅगसाठी आता केवायसी प्रक्रिया अनिवार्य नसणार आहे. त्यामुळे वाहनधारकांना सतत फास्टॅग केवायसी करावी लागणार नाही. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने वाहनांसाठी केवायसी प्रक्रिया बंद केली आहे. NHAI याबाबत घोषणा केली असून यामध्ये 21 फेब्रुवारी 2026 पासून वाहनांसाठी फास्टॅग केवायसी करावी लागणार नाही. त्यामुळे वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. जर तुम्हीही नवीन वर्षात कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. याचे कारण म्हणजे नवीन वर्षात अनेक ऑटो कंपन्यांनी त्यांच्या कारच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. भारतातील कार कंपन्यांनी त्यांच्या वाहनांच्या किमतीत वाढ जाहीर केली आहे, जी 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे. कच्च्या मालाच्या किमती, लॉजिस्टिक खर्च आणि परकीय चलनातील चढ उतारांमुळे किमतीत वाढ आवश्यक असल्याचे वाहन उत्पादकांचे म्हणणे आहे. यामुळे मर्सिडीज बेंझ 2% वाढ करणार आहे. BMW 3%, MG मोटार 2%, निसान 3% तसेच होंडा व BYD कंपनी देखील कारच्या किमती वाढवणार आहे. त्यामुळे आता मध्यम वर्गीय व लक्झरी अशा ग्राहकांच्या खिशावर परिणाम होणार आहे. अभिनेता शाहरुख खानच्या एका कृतीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. शाहरुख खाननं असं काही केले की ज्यामुळे देशभरातील लोकांचा रोष त्यानं ओढावून घेतला आणि यामुळे अभिनेत्याला भारतातून हाकलवून देण्याचीही मागणी समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात हिंसाचार उफाळला असून तिथे सतत हिंदूंवर अन्याय अत्याचार होत आहे. अशातच शाहरुख खानवर IPL मध्ये बांगलादेशी क्रिकेटपटू रहमान खानला सुमारे 9.5 कोटींना खरेदी केल्याचा आरोप आहे व ते देशविरोधी कृत्य असल्याचं म्हटलं जाते. याच दरम्यान अखिल भारतीय हिंदू महासभा आग्रा जिल्हा अध्यक्षा मीरा राठोड यांनी अभिनेत्याच्या या कृत्यावर संतापून जो कोणी शाहरुख खानची जीभ छाटेल त्याला आम्ही 1 लाखाचे रोख बक्षीस देऊ असं वक्तव्य त्यांनी केलंय. त्यांचं हे वक्तव्य सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखं पसरत आहे.
गिग वर्कर्स व प्लॅटफॉर्म कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसाठी सरकार एक महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. भारत सरकारच्या सामाजिक सुरक्षा संहिता 2020 अंतर्गत नवीन मसुदा नियमित प्रस्तावित केले आहेत. सरकारच्या या नवीन नियमाचे उद्दिष्ट झोमॅटो, स्विगी, ओला आणि उबेर यासाठी काम करणाऱ्या लाखो कामगारांना आरोग्य, जीवन किंवा अपघात विमा प्रदान करणे आहे. या नियमांमुळे या कर्मचाऱ्यांना सुरक्षा मिळणार आहे. नवीन मसुद्याच्या नियमानुसार कामगारांना या नियमाचा लाभ घेण्यासाठी एका ठराविक कालावधीसाठी काम करावे लागणार आहे. जर एखादा कामगार एकाच प्लॅटफॉर्मशी संबंधित असेल तर त्याला एका आर्थिक वर्षात 90 दिवस काम करावे लागणार आहे. भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनचा लोकार्पणाचा मुहूर्त ठरवण्यात आला आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत मोठी घोषणा केली आहे. बुलेट ट्रेनमुळे मुंबईहून अहमदाबाद हे अंतर केवळ 2 तास 7 मिनिटात कापता येणार आहे. बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा सुरत ते बिलीमोरा असणार आहे. त्यानंतर वापी ते सुरत हा टप्पा सुरू करण्यात येणार आहे. हा टप्पा पूर्ण झाल्यावर वापी ते अहमदाबाद मार्ग सुरू होईल. हे सगळे मार्ग प्रवासी सेवेत आल्यावर ठाणे ते अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेन धावेल. तर सगळ्यात शेवटी मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरू होईल. बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा 15 ऑगस्ट 2027 रोजी प्रवाशांच्या सेवेत येईल, अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे निवडणूक लढवित असून आता शिवसेनेला सोबत घेण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. अजित पवारांच्या या विधानामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे 3 पक्ष एकत्रितपणे पालिकेची निवडणूक लढवण्याबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. राज्यात येत्या 15 जानेवारी 2026 रोजी 29 महापालिकांसाठी निवडणुका होणार आहेत. यासाठी सगळ्या पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. या महापालिका निवडणुकीच्या कामांसाठी शिक्षकांची निवड केली जाते. त्यांना या दरम्यान इलेक्शन ड्युटी लावली जाते. मात्र संभाजीनगरमध्ये 2 मृत शिक्षकांना चक्क इलेक्शन ड्युटी लावण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. इतकेच नव्हे तर अधिकारी पदाची जबाबदारी देखील देण्यात आली आहे. शिवाय प्रशिक्षणासाठी गैरहजर राहिल्याबद्दल नोटीस बजावत कारवाईचा इशाराही दिला आहे. दरम्यान आता मृत व्यक्तींच्या नावे इलेक्शन ड्युटी लावल्याने निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधू तब्बल 20 वर्षांनंतर एकत्र आले असले तरी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पाहायला मिळते. वांद्रे येथील प्रभाग क्रमांक 97 आणि 98 मधील मनसेच्या 11 निष्ठावंत पदाधिकाऱ्यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केलाय. मागील 20 वर्ष मनसेसोबत असलेल्या पदाधिकाऱ्यांनी मनसेचा हात सोडलाय. आपल्या प्रभागात मनसेऐवजी उद्धव ठाकरेंच्या मशाल चिन्हावर उमेदवार लादला गेल्याचा आरोप करत राजीनामे देण्यात आले आहेत. नागपूरमधील काँग्रेस नेते संजय सरायकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्या उपस्थितीत संजय सरायकर यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे. अशातच हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. नक्षलवादामुळे बाधित झालेल्या कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी आणि त्यांच्या सामाजिक आर्थिक सक्षमीकरणासाठी गडचिरोली जिल्हा प्रशासनाने नववर्षाच्या सुरुवातीला एक महत्त्वपूर्ण निर्णय अंमलात आणला आहे. जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांच्या पुढाकारातून नक्षलपीडित कुटुंबातील 29 तरुणांना शासन सेवेत सामावून घेण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत या सर्व कुटुंबातील सदस्यांना शिपाई पदावर सरकारी नोकरीच्या नियुक्ती पत्रांचे वितरण करण्यात आले आहे.